जय भवानी महिला मंडळातर्फे 10 कर्तृत्वान महिलांचा सन्मान. शेगाव येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रमच्या सभागृहात जय भवानी महिला मंडळातर्फे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व कर्मयोगी शिवशंकर पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात येत महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी व प्रेरणेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा अंजली जोशी हे होत्या. यावेळी नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सौ वैशाली सूड, नगरसेविका डॉक्टर पल्लवी बानोले, अलका खानजोडे, सौ मालती ढगे, किरण शर्मा, सुषमा भिसे, प्रीती मोहोड, भाजपा जिल्हा सदस्या सौ वनमाला सांगोळे, भाजपा महिला मोर्चा तालुक्याध्यक्षा रुपाली बर्डे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 7 मधील 10 कर्तृत्वान महिलांचा राजमाता जिजाऊंची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानित महिलांमध्ये सौ लक्ष्मी कोरडे, सौ सोनू ढोरे, सौ प्रीती तिवारी, सौ चेतना खेते, सौ उषा बोराडे, सौ सुजाता दिवनाले, सौ अर्चना हिवराडे व सौ शीतल विजय विभूते यांचा समावेश होता. प्रास्ताविकात जय भवानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ निकिता चव्हाण यांनी महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनण्याचा निर्धार व्यक्त केला. युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव. नमस्कार, मी निकिता अमोल चव्हाण. आज जिजाऊ मासाहेब आणि आपले स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीचे 2 तेजस्वी दीपस्तंभ आहेत. जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची, स्वधर्माची आणि जनकल्याणाची मिळते रोवली. संस्कार, शिस्त, ध्येय आणि राष्ट्रभक्ती यांचे बाळकडू त्यांनी शिवरायांना दिले. त्यांचे मातृत्व केवळ एका वीराचे नाही तर संपूर्ण राष्ट्राला दिशा देणार होते. तसेच स्वामी विवेकानंदांनी या राष्ट्राच्या तरुणाईला आत्मविश्वासाचा मंत्र जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका हा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतीय अध्यात्माला जागतिक व्यासपीठावर नेले आणि मानव सेवेतील विश्वास दर्शविले. जिजाऊ महासाहेबांनी संस्कार आणि स्वामी विवेकानंदांचे विचार एकत्र आले तर सशक्त, स्वाभिमानी आणि मूल्याधिष्ठित भारत घडू शकतो अशी प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी राष्ट्रसेवेसाठी सज्ज झाले पाहिजे. तसेच कर्मयोगी शिवशंकर पाटील यांनी शेगाव संतनगरीचे नाव 7 समुद्रापार पोहोचवले. अशा 3ही महान विभूतींना कोटी कोटी विनंती. तसेच जसे नवदुर्गा महिला महामंडळाच्या सर्व महिला इथे उपस्थित आहेत. त्यांनी वेळातून वेळ काढून इथे येऊन आपले थोडेसे जसे विनामूल्य वेळ दिला आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. सर्वांचे मी आभार मानते.